याच दरम्यान श्रीयंत्राचा महिमा अनुभवायचा योग आला. यंत्र महिमा असे शब्द ऐकले की त्याच्याशी संबंधित गोष्ट अशास्त्रीय अंधश्रद्धेकडे झुकणारी वाटू शकते, पण इथे तसं नाही आहे. भारतीय संस्कृतीत मंत्र आणि यंत्र याला शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि नीट अभ्यासल्यावर मला त्यात दडलेले हे शास्त्र गवसले. देव म्हणजे एक शक्ती आहे आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याची किमया मंत्रोच्चारातच आहे. तसेच ती शक्ती एकवटून घेण्याची क्षमता यंत्रात आहे. महालक्ष्मी ही एक अशी देवी आहे जिच्या पोटात 33 कोटी देवांचा वास आहे. श्रीयंत्र हे सर्व शक्तिशाली ठरते कारण ते महालक्ष्मीचे निवासस्थानच आहे. या श्रीयंत्राची रचना अद्भुत आहे. साऱ्या ब्रह्मांडाची संरचना याच्यात केली गेली आहे. इथे विविध भौमितिक आकार एकमेकात गुंतले आहेत. यातील 9 चक्रे ही मनुष्य देहातील 9 चक्रासमान आहेत. पंचधातूपासून घडवलेले हे यंत्र त्याच्या भौमितिक आकारामुळे अतिशय प्रभावी ठरते. हे मला अभ्यासातून समजले. काही असाध्य संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने एक श्रीयंत्र बनविले आणि त्याची उपासना केल्यावर त्याचे अद्भुत परिणाम म्हणून त्या संकटांना लुप्त होताना समक्ष पाहिले. श्रीयंत्राची देवी म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. या सुबक चित्रात मध्यवर्ती तिची प्रतिमा आहे आणि खुद्द शिवाने तिला बसण्यासाठी आसन म्हणून स्वतःचं शरीर दिलेलं आहे. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही बाजूला हवा देऊन तिची सेवा करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्र हे देवीच्या 4 द्वारावर आहेत आणि गणेश आणि कुबेर हे गाभाऱ्याच्याही बाहेर आहेत. अशी ही देवांची देवी आहे. श्रीयंत्राच्या उपासनेतून ललिता त्रिपुर सुंदरी देवीची आराधना करून या सर्व देवतांचा आशीर्वाद आपण आपोआपच प्राप्त करतो. त्यांच्या एकत्रित आशीर्वादाने इच्छित फळ अतिशय कमी कालावधीत प्राप्त होते आणि श्रीयंत्र उपासना शीघ्र फलदायी उपासना म्हणून नावाजली आहे. एक उलगडा झाला. त्रिपुर सुंदरी देवीच्या सहस्रनामापैकी 658व्या नामात या देवीची महिमा, इच्छा, ज्ञान आणि कार्य यात वास करते. हे स्पष्ट आहे. ओम इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिण्ये नमः. इच्छा, ज्ञान आणि कार्य या तिन्ही शिवाय यशप्राप्ती होऊ शकत नाही. अगदी कोणत्याही क्षेत्रात. खूप इच्छा आहे आणि ज्ञानही आहे पण कार्यच केले नाही तर अर्थातच यश हाती लागणार नाही. तसेच प्रचंड ज्ञान आहे आणि कार्यक्षमताही पण इच्छाशक्तीच नाही आहे तर यशाच्या दिशेने झेपच घेतली जाणार नाही आहे. आणि प्रबळ इच्छा आहे, भरपूर कार्यक्षमताही आहे पण पुरेसे ज्ञान नाही आहे. या परिस्थितीत कितीही मोठी झेप घेतली तरी यशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तोकडीच ठरणार आहे. श्रीयंत्राची निर्मिती होत आली आणि माझा मनातील पेच उकलला. याच काळात श्री शंकराचार्यांना भेटण्याचा योग आला. त्यांना हे श्रीयंत्र दाखवल्यावर बराच वेळ ते त्यांनी निहाळल्यावर त्यांनी सांगितले की यह श्रीयंत्र घर घर में जाना चाहिए. श्री शंकराचार्यांचे ते वाक्य मला एक कानमंत्र देऊन गेले. तुला मिळालेल्या सुखाचा सुगंध इतरांच्याही आयुष्यात पसर, एखाद्या दैवी अत्तरासारखा. तेव्हापासून आजपर्यंत 10 देशात मिळून हजारो श्रीयंत्र आपल्या शक्तीने लोकांना आयुष्यातील संकटामधून तारून नेत आहेत.